नाशिकच्या उगले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचा मान। विठ्ठलाच्या शासकीय पूजेने आम्ही धन्य झालो। कैलास उगले आणि कल्पना उगले झाले भाऊक। पंढरपुरात मुख्यमंत्री फडणवीसांकडून सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा। राज्यातील बळीराजाला सुखी संपन्न कर, विठ्ठलाचरणी साकडं। आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांचा महासागर। 20 लाख भाविक पंढरपुरात, दर्शनासाठी 5 किलोमीटर पर्यंत लांब रांगा। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक पूजा। पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन। शिर्डीतील साई मंदिरात आषाढी एकादशी निमित्तानं फुलांची सजावट। साईबाबांना सुवर्ण अलंकारासह तुळशी माळ घालून पूजा। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। उद्धव आणि मला एकत्र करणं बाळासाहेबांना जमलं नाही, पण हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीसांनी हे करून दाखवलं। राज ठाकरेंचा खोचक टोला। आमच्यातला अंतरपाठ फडणवीसांनी दूर केला, आता एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे राज ठाकरेंसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत। उद्धव ठाकरेंच्या भाषणात नुसत्या रुदाली झाल्या। देवेंद्र फडणवीसांच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर निशाणा, तर सत्तेसाठी उद्धव ठाकरेंची लाचारी दिसली। एकनाथ शिंदेंचा टोला। ठाकरेंच्या मेळाव्याचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्याकडून कौतुक। ठाकरेंच्या उठावानं दक्षिणेतील राज्यांना हिंदी सक्तीविरोधात बळ मिळेल, स्टॅलिन यांचं वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद आणखी चिघळण्याची शक्यता। अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला मराठी भाषिक 8 जुलैला मोर्चा काढून देणार उत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शब्द खरा केला। माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी विराजमान, तर संगीत कोकरेंची व्हॉइस चेअरमनपदी नियुक्ती। खतांच्या विक्रीवेळी शेतकऱ्यांना इतर उत्पादन बळजबरीनं देणाऱ्या कंपन्यांविरोधात सुधीर मुनगंटीवार आक्रमक। कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरोधात बल्लारपूर पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी। नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक। 13,000 कोटींच्या PNB घोटाळा प्रकरणी कारवाई। 19 जुलै रोजी प्रत्यार्पणावर सुनावणी।